विरार शहर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांना एनडीआरएफच्या माध्यमातून विशेष असं प्रशिक्षण देण्यात आलं। दुर्घटना आणि बचाव कार्य जलद गतीने करण्याचा हा उद्देश होता। 15 जवान होते अग्निशामक केंद्राच्या दलातले, त्यांनी हे विशेष एनडीआरएफचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। ज्यावेळेस एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस कुठेतरी बचाव कार्य जातं, मात्र एनडीआरएफच्या अर्थिकीची गरज लागली तर एनडीआरएफ थोडा जो पोचायला वेळ लागतो त्या वेळाचं विलंब न करता अग्निशामक केंद्राच्याच जे अग्निशामक दलाचे जे जवान आहेत त्यांनी ते बचाव कार्य कसं करावं आणि लोकांचे प्राण कसे जलद गतीने वाचवायचे याचं एक उदाहरण होतं। आणि यामध्ये 15 जवान जे अग्निशामक दल आहे यातले 15 जवान नेमण्यात आलेले आणि त्यांची 10 दिवसाची ही ट्रेनिंग पूर्ण झाली आहे। कुठेतरी जे आपत्कालीन व्यवस्थापन आहे अग्निशामक दलाला कुठेतरी भक्कम असं करण्याचा हेतू आहे। पाहूया वर खास रिपोर्ट। माझं नाव दर्शन म्हात्रे आहे। मी वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये फायरमॅन या पदावरती कार्यरत आहे। तर आपण एनडीआरएफच्या माध्यमातून ट्रेनिंग पूर्ण करून आलात, 15 जणांना सिलेक्ट होण्याची संधी तुम्हाला मिळाली, कसा अनुभव राहिला आणि तो अनुभव लोकांच्या किती उपयोगी? सर, सर्वप्रथम मी श्री आमचे चीफ फायर ऑफिसर रोहन मोरे यांचे आमच्या 15 जणांच्या टीमकडून मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही ट्रेनिंगला पाठवून नवीन संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तर ट्रेनिंग संदर्भात बोलायचं झालं तर आमचा हा कोर्स टोटल 10 दिवसांचा कोर्स होता। त्याच्यामध्ये आम्हाला एनडीआरएफ टीम येण्याच्या अगोदर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून लोकांचे प्राण कसे आम्ही वाचू शकतो डिझास्टर म्हणून त्याबद्दलची आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली। पण जर त्या ट्रेनिंग मध्ये किती दिवस झाले आणि त्या ट्रेनिंगचा अनुभव कसा आहे, तो अनुभव लोकांच्या उपयोगी कसा पडेल? सर, आम्हाला ट्रेनिंगचा अनुभव असा होता की आम्हाला नवीन खूप काही शिकण्यास मदत झाली। नवीन होतं त्याच्यामुळे आम्हाला शिकण्यास पण ती मजा आली। आणि एनडीआरएफ टीम येण्याच्या अगदी समजा की एनडीआरएफ टीम यायला थोडा उशीर होतोय तर आपण तिकडे लवकर पोहोचून जास्तीत जास्त लोकांचे कसे प्राण वाचू शकतो त्याबद्दल आम्हाला ती ट्रेनिंग देण्यात आली। त्यामध्ये CPR होतं, परत बोट हँडलिंग होतं, परत स्ट्रक्चर कोलॅप्स होतं, म्हणजे स्ट्रक्चर कोलॅप्स झाल्याच्या नंतर आपण काय करू शकतो त्याबद्दलची आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली। चीफ फायर ऑफिसर रोहन मोरे, वसई विरार फायर ब्रिगेड। काय सांगाल, एनडीआरएफचं असं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, 15 जे जवान आहेत यांना हे प्रशिक्षण देण्यात आलं, याच्या मागचा नेमका उद्देश काय? बेसिकली आम्ही हे 15 मुलं ही जी सिलेक्ट केली अख्ख्या पूर्ण टीम मधून आमच्या वसई विरार फायर ब्रिगेड मधून, त्याचं विशेष असं होतं की आपले जे माननीय कमिशनर साहेब आहेत त्यांच्या आदेशानुसार आपण ह्या मुलांना ट्रेनिंगला पाठवलं। उद्देश असा आहे की येणारा जो पावसाळा आहे त्याच्यामध्ये वसई विरार शहरामध्ये मागचा अनुभव घेतला मागच्या वर्षीचा, तर बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे पाणी साठलं होतं। मग अशा वेळी लोकांना रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग केलेली काही फोर्स आपल्याकडे असेल, टास्क फोर्स, तर ती अशा वेळी चांगल्या प्रकारचं काम करते। इतरही कर्मचाऱ्यांना आपण ट्रेनिंग दिलेली आहे, परंतु हे एनडीआरएफचे आपण एक स्पेशल फोर्स त्यांना आता इकडे तयार केलेला आहे। सर, पावसाळा जवळ येतोय, अशा बऱ्याच दुर्घटनाही टाळता येत नाही, लोकांना म्हणजे नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आव्हान असं करू की आम्ही नेहमी, तुम्ही बघितलं की सोशल मीडिया असो किंवा टेलिव्हिजनवरती आपल्याला नेहमी वॉर्निंग्स येतात, अलर्ट्स येतात, पावसाचे अलर्ट्स येतात, गाड्या बंद अलर्ट्स होतात। त्यावेळी त्या अलर्टमध्ये अनेक सूचना दिल्या जातात, त्या सूचनाचं त्यांनी पालन करणं गरजेचं आहे। जसं जर आता ट्रॅकवरती पाणी साचलं तर रेल्वे निश्चितच बंद होते। मग जर रेल्वे बंद आहे, रस्त्यावरती पाणी आहे, तर लोकांनी घरी राहणं गरजेचं आहे। शाळेत मुलांना पाठवू नये अशा वेळी, कारण काय होतं की मग ते फायर सर्व्हिस असो किंवा कोणतेही तुम्हाला एनडीआरएफ असे फोर्सेस जे तुम्हाला मदतीला येतात अशा डिझास्टरमध्ये, त्यांचं काम वाढतं। मग जर तुम्हाला काय अलर्ट दिले तर ते फॉलो करा, अशी आमची एक रिक्वेस्ट राहील जनतेला, असं आवाहन करतो।